नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता भैरवी संयमी इरा ईशानला तिच्या मंगळागौरीचे फोटो दाखवत असते. ते पाहून संयमी म्हणते, अगं माव तू किती सुंदर दिसतेस ग, किती क्यूट दिसतेस, आय रिअली मिस यू. तर भैरवी सुद्धा म्हणते की हो पिल्लू, मी पण तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केलं. तेवढ्यात आता अशोक मामा येतात आणि म्हणतात, काय मग काय चाललंय, चला जेवायचं नाही का. पुढे ते राधाबाईंना आवाज देतात आणि म्हणतात की हो राधाबाईंनी, ते मोदकाचं ताट घेऊन या बरं. मला ना एक लॉजिकच कळालं नाही. कालच्या भागात त्यांनी असं दाखवलं होतं मित्रांनो, की ते मोदकाचं ताट एक बाई येतात आणि त्या ते घेऊन जातात. आणि आज परत असं दाखवलंय की तेच ताट आता राधावहिनींना ते आतून घेऊन यायला सांगतात. असो. आता एवढे मोदक पाहिल्यावरती हे सगळेजण तुटून पडतात. अशोक मामा ईशानच्या हातावरती फटका देत म्हणतात, की काय रे, एवढे मोदक पाहिले आवडतात म्हणून काय गप्पा गप्पा खाऊन घ्यायचेत, उद्या शाळेत पण जायचंय ना. असं म्हणत आता अशोक मामा एक मोदक उचलतात आणि भैरवीच्या हातात देत म्हणतात, की हे घे. भैरवी तो मोदक खायला लागणार तर अशोक मामा तिला म्हणतात, असा नाही मोदक खायचा, मोदक कसा खायचा, असा तो घ्यायचा, असा अर्धा खोलायचा, त्याच्यावरती साजूक तुपाची धार लावायची आणि मग खायचा. भैरवी म्हणते, बरं ठीक आहे. असं म्हणत आता भैरवी तो मोदक असा खोलते, तर खोलल्यावरती आतमध्ये कॉईन दिसतो. तो पाहून भैरवीला आश्चर्य वाटतं आणि म्हणते की अहो बाबा, हा कॉईन तर ह्या मोदकामध्ये आहे. तर अशोक मामांना सुद्धा ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. संयमी म्हणते की वाव, आजोबांनी किती युनिक पद्धतीने माऊला गिफ्ट दिले नाही का. ईशान म्हणतो की आजोबा, तुम्हाला जेव्हा मला गिफ्ट द्यायचं असेल ना, त्यावेळेस पण ना असा मोठा मोदक बनवा आणि त्यामध्ये गिफ्ट ठेवून मला तो द्या. असं म्हटल्यावरती अशोक मामा थोडं तोंड वाकडं करतात आणि म्हणतात, हा हा. तर पुढे आता भैरवी थोडी इमोशनल होते आणि अशोक मामांचे आभार मानत म्हणते, की बाबा मला वाटलं होतं तुमच्याकडून एवढी मोठी गोष्ट हरवणारच नाही. अहो तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवरती एवढं लक्ष ठेवतात, मग हा सोन्याचा कॉईन कसा बरं तुम्ही हरवाल. तुम्ही हे मला सरप्राईज दिलं ना, खरंच मला खूप छान वाटलं. तर इकडे राधाबाईंनी आणि किशोरभाऊ या दोघांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. अनिश अशोक मामांना विचारतो, की बाबा मला एक सांगा, तुम्हाला कसं काय कळालं की त्याच मोदकामध्ये कॉईन आहे, बरोबर तोच मोदक काढून तुम्ही भैरवीला कसं काय बरं दिला. अशोक मामा म्हणतात, ते माझं सिक्रेट आहे, चला चला खा. असं म्हटल्यावरती सगळेजण आता मोदकावरती तुटून पडतात. सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर आता हे सगळेजण अंथरूण टाकत असतात. इरा म्हणते, आजोबा मला एक सांगा, नेक्स्ट इयर पण हा मंगळागौरचा कार्यक्रम असणार आहे ना. अशोक मामा म्हणतात, हो मग तर नेक्स्ट इयर पण असणारच आहे. संयमी म्हणते, मग आजोबा त्यावेळेस ना आम्ही पण असणार आहे तिथे, मी खूप भारी भारी फोटो काढणार आहे, तुम्हाला ना काहीच जमलं नाही आजोबा. तर अशोक मामा म्हणतात, ते ते फोटो वगैरे राहू दे, कळलं ना. तिथले जे क्षण असतात ना आनंदाचे, ते ह्या डोळ्यांमध्ये कॅप्चर करायचे असतात. ते मोबाईल वगैरे घेऊन बसतात, तो मोबाईल ना जरा बाजूला ठेवा आणि बघा किती मजा येते ते. तर ईशान म्हणतो, आजोबा मला एक सांगा, तुम्ही तर काही खेळ खेळले नाहीत, मग तुम्हाला काय बरं मज्जा आली. अशोक मामा म्हणतात, काय सांगायचं आता, इतक्या वर्षानंतर जुनं एखादं माणूस आपल्याला भेटलं की जरा वेगळाच आनंद भेटतो, वेगळ्याच आठवणी असतात. तर संयमी म्हणते, म्हणजे अशा वेगळ्या वाईब्स वगैरे येतात का. तर अशोक मामा ओरडतात आणि म्हणतात, चला गप्प बसा, सारखी आपली पिर 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 झोपा पाहू. त्यानंतर आता इकडे किचनमध्ये राधाबाईंनी केशवभाऊंना झाडूने मारत असतात आणि म्हणत असतात, हे सगळं ना तुमच्यामुळे झालं, मी तुमच्यावरती डिपेंड राहिली, तुमच्यावरती मी विश्वास ठेवला, मला वाटलं होतं ते कॉईन आपल्या हाती लागेल, आतापर्यंत मी ते कॉईन सापडलं असतं आणि त्याला वितळून चांगली गळ्यात सोन्याची चेन घातली असती. तर केशवभाऊ म्हणतात, अगं हे मी मुद्दामच केलं, मला माहित होतं कॉईन कुठे येते. काय तो म्हातारा आहे ना, भाऊजी आहेत ना, ते डोळ्यात तेल घालून आपल्यावरती चांगलं लक्ष ठेवून येत, त्यांना आपल्यावरती संशय आला असता ना. तर राधाबाईंनी म्हणतात, गप्प बसा तुम्ही, ते मोदक पाहून तुमची जीभ हापापली होती, तुम्हाला ते मोदक खायचे पडले होते. तर केशवभाऊ म्हणतात, नाही ग मी तुला खरं सांगतोय, त्यात ती घारी डोळ्यावाली मांजर, म्हणजे वर्षाताईंबद्दल चर्चा चाललेली असते. केशवभाऊ म्हणतात, ती सुद्धा काही कमी नाहीये, ती जर आता इकडे आली ना तर आपल्याला लगेच पकडेल. मला ना असा कुत्र्यासारखा वास येतो, कुत्र्याला कसा लगेच वास येतो तसा आता मला संकट आपल्यावरती येणार आहे ना, तसा वास येतो. तर राधाबाईंनी म्हणतात, हा ना, ती पांढरी मांजर आपल्याकडे परत आली नाही पाहिजे, नाहीतर आपलं काही खरं नाही. त्यानंतर त्यांनी आता असा सीन दाखवलाय, वर्षाताई कारने आता सोसायटीमध्ये येतात. त्यांचा ड्रायव्हर विचारतो, की ताई गाडी मी पार्क करून घेऊ का. वर्षाताई म्हणतात, नाही नको, काल मी याच ठिकाणी आले होते, मी फक्त रिकन्फर्म करायला आले, उद्या मला याच ठिकाणी यायचंय. असं म्हणत परत आता त्या कारचा दरवाजा उघडतात, कारमध्ये बसतात आणि निघून जातात. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी भैरवी बाहेर चाललेली असते, तितक्यात अशोक मामा बाहेरून येतात. भैरवी विचारते, की बाबा सोडलं का मुलांना शाळेत. अशोक मामा म्हणतात, की हो सोडलं, आज ना मी जरा लवकरच उठलो होतो, काल उशीर झाला होता ना. बर, तू कुठे बाहेर चालली आहेस का. भैरवी म्हणते, की हो आईकडे जाऊन येते, काल कार्यक्रमासाठी तिने दागिने दिले होते ना, घरात नको ठेवायला, तिचे दागिने तिला परत देऊन टाकते, म्हणजे बरं होईल. अशोक मामा किशाभाऊ आणि राधाबाईंकडे पाहतात आणि म्हणतात, हो हो, बरोबर बोलतीयस तू, नीट जा सावकाश जा, तुझ्याकडे दागिनेत ना म्हणून म्हटलं. भैरवी म्हणते, ठीक आहे. असं म्हणत ती जायला लागते. तेवढ्यात आता समोरून हर्षा येते. हर्षा म्हणते, की भैरवी मला जरा तुझ्याशी बोलायचे. भैरवी म्हणते, मला वेळ नाहीये, मला उशीर होतोय.
तर हर्षा म्हणते, प्लीज भैरवी 2 मिनिटं माझं ऐकून घे. अनिश पुढे येतो आणि तो म्हणतो की हर्षा आणि भैरवी, तुम्ही दोघी जण असं दारात उभं राहून बोलू नका, आत येऊन बसा. तर भैरवी म्हणते, त्याची काही गरज नाहीये. हर्षा, तुला काही बोलायचं असेल ते बोल आणि इथून निघ. हर्षा म्हणते, अगं मी फक्त तुला एवढंच सांगायला आली आहे की मेहता साहेबांनी तुला परत एकदा ऑफिसमध्ये बोलवलंय. तुला मेल आलाच असेल ना? भैरवी म्हणते की हो आलाय, पण मी येणार नाही. आता हे असं म्हटल्यावरती अनिश, राधावहिनी, केशवभाऊ ह्यांना मात्र ते आवडत नाही. अशोक मामा सुद्धा भैरवीला म्हणतात, अगं भैरवी पण. तर भैरवी म्हणते, बाबा मी पूर्ण विचार केलाय. कालपर्यंत मला त्या कंपनीत जावंसं वाटत होतं. मी निर्दोष मुक्त व्हावी यासाठी खूप धडपड करत होते. पण आता मला एक गोष्ट कळालेली, जिथं मला मान नाही तिथं मी अजिबात जाणार नाही. तर हर्षा म्हणते, भैरवी हे बघ, असं करू नकोस प्लीज, अगं चल. तर भैरवी मात्र जायला साफ नकार देते आणि म्हणते की त्या कंपनीने मला कॉर्नर केलं, माझ्यावरती संशय घेतला, त्या कंपनीबद्दल मला जरा पण आदर राहिलेला नाहीये. पुढे भैरवी हर्षाला म्हणते की तू इथून निघून गेलीस तरी चालेल, माझं फायनली मी आता त्या कंपनीत पाऊल देखील ठेवणार नाही. असं म्हटल्यावरती आता हर्षा तिथून निघून जाते. अनिश म्हणतो भैरवीला, अगं भैरवी तू शुअर आहेस का? अगं कालपर्यंत तू कंपनीत जाण्यासाठी किती तरफडत होतीस आणि आज नाही म्हणतीयस. तर अशोक मामा म्हणतात, बरोबर बोलते ती. ज्या कंपनीत आपल्याला मान नाही, तिथं आपल्याला रिस्पेक्ट नाही, तिथं आपण अजिबात जायचं नाही. नोकरी म्हणजे नोकरीचा शब्दशः अर्थ घेऊ नये. आपण तिथं काम करतो म्हणजे आपण त्यांचे गुलाम नाही. त्यांनी आपल्याशी कसंही वाटेल ते वागावं आणि आपण ते सहन करावं. बरोबर आहे भैरवी तुझं. तर भैरवी म्हणते, बाबा तुम्हाला पटतंय ना मी काय बोलते ते, मग तुम्ही पण जाऊ नका. तर अशोक मामा म्हणतात, नाही, मला तसं करता येणार नाही, मला हे जावंच लागेल. मी रोज तिथं जाणार आणि त्या लोकांना ऐकवणार, त्यांना जाणीव करून देणार की त्यांनी भैरवीवरती संशय घेऊन किती मोठी चूक केली आहे ते. चल, मला उशीर होतोय, मी जातो. असं म्हणत अशोक मामा त्यांची बॅग घेतात आणि जायला लागतात. भैरवी म्हणते की बाबा मी तुम्हाला सोडू का? अशोक मामा म्हणतात, नाही नाही, माझा मी जाईन. असं म्हणत ते निघून जातात. पुढे अनिश भैरवीला म्हणतो, अगं भैरवी पण. तर भैरवी म्हणते, मला पण उशीर होतोय, मी जाते. असं म्हणत भैरवी तिथून निघून जाते. अनिशला मात्र भैरवीचा हा निर्णय अजिबात पटलेला नसतो. त्यानंतर आता इकडे ऑफिसमध्ये अशोक मामा सगळ्यांना गोळा करतात आणि म्हणतात, हे बघा, मेहता साहेबांनी पत्र पाठवलेले, भैरवीवरचे आरोप हे खोटे आहेत, त्यांनी त्याबद्दल तिची माफी देखील मागितली. असं म्हणत योगिताला तो कागद वाचायला देतात. योगिता तो वाचते आणि म्हणते, अरे वा, म्हणजे आता भैरवी परत येणार ना? अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, ती परत येणार नाही. तृप्ती म्हणते की म्हणजे तिला काही नवीन नोकरी मिळाली का? अशोक मामा म्हणतात की नाही. कायदनी म्हणतात, मग काय करणार आहे ती? अशोक मामा म्हणतात, काही करेल, पण परत ती या कंपनीमध्ये पाऊल ठेवणार नाही. तर योगिता म्हणते, अहो काका, पण का? खरंच तर भैरवीची या कंपनीला खूप गरज आहे. अशोक मामा म्हणतात, हो, पण ज्यावेळेस भैरवीला कंपनीची गरज होती, तिच्या पाठीमागत कंपनीने उभं राहायला हवं होतं, त्यावेळेस कंपनी राहिली का? नाही ना. मग जिथं आपल्याला मान नसतो, जिथं आपल्या कष्टाची किंमत केली जात नाही ना, आपणही तिथं जाऊ नये. पुढे अशोक मामा म्हणतात, खरं तर या कंपनीचं नशीब चांगलं होतं, म्हणून त्यांना भैरवीसारखी एवढी मेहनती आणि लॉयल एम्प्लॉई मिळाली, पण तिची कदर या कंपनीला नव्हती. हर्षा म्हणते, मग माझगावकर तुम्ही कधी सोडताय ही नोकरी? अशोक मामा म्हणतात, कधीच नाही, मी ही नोकरी सोडणार नाही. एवढं तुमचं नशीब चांगलं नाही. आता मी आहे आणि तुम्ही आहे. तुमची कुवत नसताना तुम्हाला ती खुर्ची मिळाली, तुम्हाला ते पद मिळाले आणि आता ते पद सांभाळताना तुमची काय दमछाक होते ना, ते मला पाहिजे. त्यामुळं मी इथून कुठेही जाणार नाहीये. चला लागा कामाला. असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण जातात. योगिता आणि गायधनी मनातल्या मनात हसत असतात. हर्षा मात्र रागातच तिथं उभी असते आणि खुर्चीला पकडून असते. तर योगिता एक खोचकपणे हर्षाला म्हणते की, अगं हर्षा, माझी खुर्ची सोडतेस का? असं म्हटल्यावरती आता रागातच हर्षा तिची खुर्ची असते ढकलून देते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर इकडे घरी किशाभाऊ हे झोपलेले असतात. राधाबाईंनी बडबड करतात आणि म्हणतात, काय दिवसा ढवळ्या हा माणूस घोरत पडलाय, काय आहे का नाही याला? किशाभाऊ म्हणतात, ते गप ग, मी आजारी आहे, मला झोपू दे जरा. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. राधाबाईंनी जातात आणि दरवाजा उघडतात. तर समोर आता वर्षाताई आलेले असतात. त्यांना पाहून राधाबाईंनी जरा दबागतात. वर्षाताई विचारतात की अशोक माजगावकर इथेच राहतात का? तर राधाबाईंनी म्हणतात, हो इथेच राहतात, पण आता ते घरात नाहीये. असं म्हणत दरवाजा लावायला लागतात. तर वर्षाताई दरवाजा थांबवतात आणि म्हणतात की मी एवढं विचारलंय ना तेवढंच सांगायचं. मी विचारलं की हे घर अशोक माजगावकरचं आहे का? तर राधाबाईंनी म्हणतात की हो आहे. वर्षाताई म्हणतात, मग ठीक आहे, तो येईपर्यंत मी वाट पाहते. असं म्हणत आतमध्ये येतात. आता राधाबाईंनी सुद्धा वर्षाताईची जरा ऍक्टिंग करत असतात, कारण वर्षाताई जरा खूपच स्पष्टपणे बोलत असतात. तसंच आता राधाबाईंनी पण बोलू लागतात. त्या आतमध्ये आल्यावरती वर्षाताई किशा पाहतात आणि म्हणतात की हे इथे कोण झोपले असं पाय वर करून? तर राधाबाईंनी म्हणतात की माझा नवरा येतो.
तर राधाबाईंनी किशाभाऊंच्या कानात म्हणतात की मांजर आली, मांजर आली. आता किशाभाऊ नाटक करायला लागतात आणि म्हणतात, "काय मांजर आली? तिने उंदीर खाल्लाय वाटतं, मला वास येतोय, वास येतोय. थांब, थांब पकडतोच तिला." असं म्हणत वेड्यासारखं आता उड्या मारतात आणि तिथून जातात. तर वर्षाताई म्हणतात की "हे असे काय वागतात आहेत?" राधाबाईंनी म्हणतात, "ते काय ना, त्यांना जरा बरं वाटत नाहीये. त्याच्या डोक्यावर जरा परिणाम झालाय." किशाभाऊ परत एक काठी घेऊन येतात आणि उड्या मारत म्हणतात, "इथे मांजर, तिथे मांजर, कुठे मांजर?" असं म्हणत इकडून-तिकडून उड्या मारत असतात. तर वर्षाताई मोठ्यानेच म्हणतात, की "मांजर इथे आहे आणि मांजर खूप सुंदर दिसते आणि मांजरीला नखं सुद्धा असतात. मांजर चांगली बोरकड्या पण काढते." असं म्हणत त्या राधावहिनीला पकडतात. राधावहिनी मोठ्याने ओरडायला लागतात, की "ओ भाऊजी, ओ अहो ऐका ना." असं म्हणत त्या तिथून पळून जातात. आणि आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत, की आता भैरवीची आई मीना ही भैरवीला सांगत असते, की "भैरवी, तू लवकरात लवकर दुसरी नोकरी सापड. अगं त्या अनिशवरती अजिबात विश्वास ठेवू नको. तो तुला अजिबात सांभाळणार नाहीये. तो अजिबात जबाबदारी घेणार नाहीये." तर दुसरीकडे आपण असं पाहतो, की वर्षाताई या राधाबाईंनी आणि किशाला विचारत असतात, की "मी अशोकला आणि वेणूला चांगल्या प्रकारे ओळखते. तुम्ही त्यांचे कोण लागतात?" तर केशवभाऊ सांगतात, की "मी तिचा मावस भाऊ लागतोय." राधा वर्षाताई म्हणतात, "पण मी तर आतापर्यंत कधी असं ऐकलं नव्हतं." हे म्हटल्यावरती राधाबाईंचा मात्र चेहरा लालेलाल होतो. असो, उद्याच्या भागात आपल्याला पाहायला हे सगळं काही मिळेल. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.